परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील 3ऱ्या विभागातील आज ऐकूया. प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी लिहिलेल्या स्वरूप पत्र मंजुषा या लेखाचा भाग 2. स्वामी सत्यदेवानंदांनी या 60-65 पत्रांचं वर्गीकरण कर्मयोगसिद्धी, सगुण उपासना, तत्वज्ञान प्रबोधन, श्रीमद सद्गुरू भजन महिमा, सांप्रदायिक सन्मार्ग प्रकाश आणि प्रासंगिक बोधसुधा अशा 6 प्रकरणात केलेलं असून त्या विभागातील पत्रांचं वैशिष्ट्य मननामोद या नावानं स्वतंत्र टिपणामधून कथन केलं आहे. हे अभ्यासपूर्वक केलेलं विवरणही साधकांना उपयुक्त असंच झालं आहे. या सर्व पत्रांमधून अक्षय्य सौख्य शांतीचे भांडार कसं भरलेलं आहे हे ध्यानी येण्यास हे समीक्षण सहाय्य करणारं आहे. भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण, नीती न्याय स्वधर्म रक्षण, साधन मार्ग अध्यात्म निरूपण, प्रांजळ बोलावे असा एक दंडक रामदासांनी नवविधा भक्तीचं विवरण करताना सांगितलं आहे. अध्यात्मविद्या शास्त्राधारेच कथन करावी. स्वामी स्वरूपानंदांच्या पत्रव्यवहारातील मार्गदर्शन आणि सत्यदेवानंदांचं त्या पत्रावरील मार्मिक भाष्य या दोन्हींचा इथं समसमा संयोग झालेला दिसून येतो. स्वामी म्हणे सुखे जोडू परमार्थ, सद्गुरू समर्थ पाठी राखा. ही परमपूज्य स्वरूपानंदांची भूमिका स्वामी सत्यदेवानंदांनी अधिक सुकर करून ठेवली आहे. साधकाच्या जीवनामधील संसार दुःख संपून जावेत, त्यांच्या वृत्ती शुद्ध व्हाव्यात, भगवत चरणी त्यांची प्रीती जडावी, त्यांचं ऐहिक पारलौकिक मनोरथ पूर्ण व्हावं, त्यांना सन्मार्ग लाभावा, संत वचनांचा प्रत्यय त्यांना यावा आणि परमसमाधानाची प्राप्ती व्हावी, या सदहेतूनं स्वामींनी त्यांच्या प्रिय व्यक्तींना केलेलं हे प्रबोधन आहे. प्रिय व्यक्ती या निमित्त त्या सर्वच पत्रातील उपदेश सर्वसामान्यपणे कुणाही साधकाला उपयुक्त उद्बोधक ठरेल अशाच शाश्वत स्वरूपाचा आहे. या पत्रातील परमार्थ निरूपण म्हणजे स्वामी स्वरूपानंदांच्या शिकवणुकीचं त्यांनीच काढलेलं साराचंही सार आहे असं म्हणता येईल. हे मार्गदर्शन इतकं सात्विक तुष्टीपुष्टीदायक आहे की सर्व साधू संतांनी संतोषानं डोलावं इतकं अचूक अनुभवपूर्ण सांगोपांग असं आहे. स्वस्वरूपी रंगो मन लाभो परम समाधान या साध्याशी नेऊन ठेवणारं असं आहे. समर्थ दासबोधात विचारतात, स्वरूपे स्वरूपी रंगावे कोण्या प्रकारे. त्या प्रश्नाचं उत्तर या पत्रामधून आपोआप मिळून जातं. अनेक अर्थानं ही पत्र स्वामी स्वरूपानंदांचा एक सत्संगच घडवतात. त्यामधून स्वामीजी आपल्याला लाभलेल्या विमल शुद्ध स्वरूप ज्ञानाचाच आविष्कार करताहेत हे ध्यानी येतं. हा एक गुरुशिष्य संवादच होऊन जातो. या चराचराचं मूळ काय याचा शोध घेणं म्हणजे शुद्ध ज्ञान होय. त्या दृष्टीनं या संग्रहातील तत्वज्ञान प्रबोधन या 3ऱ्या गटातील 23 ते 33 ही 11 पत्र वेदांत विचार मांडणारी आहेत. त्यात पांडित्य प्रदर्शन नाही. सहज ओघात साध्य साधना विचार यातून मांडला गेला आहे. नित्य मुक्तच असताना जीव भवदुःखात का आणि कसा सापडला, त्याचं हरवलेलं शांती समाधान त्याला पुन्हा कसं प्राप्त होईल, जीवाला नेमकं बंधन कशाचं आहे, संकल्प विकल्प आले कुठून, देह जर मी नव्हे तर सुख दुःख भोगतो कोण, दृष्टीला दिसतं ते सत्य की असत्य, मनाचं स्वरूप काय, मी माझं या भावनेचा मोह का पडतो,
ही प्रपंचरचना मायावी का मानायची? मग स्वयंसिद्ध अशा आत्मस्थितीचं नेमकं स्वरूप कोणतं? त्याची प्राप्ती कशी होईल? साक्षीत्व म्हणजे काय? अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं या पत्रगटात आलेली आहेत. भारतीय तत्त्वज्ञानातील तात्विक भाग साधारणपणे सारखाच असतो. चिंतन करणारी व्यक्ती त्याची मांडणी वेगवेगळी करीत असते. स्वामींनी या सर्व प्रश्नांचं सखोल चिंतन केलं होतं. त्याची उत्तरंही त्यांना मिळालेली होती. जीव नित्यमुक्त, पण अहंकारानं तो बंधनात पडला. अहंकारामुळंच मी माझं ही विपरीत भावना निर्माण होते. स्वरूपाचं विस्मरण आणि अज्ञानाचा प्रभाव यामुळं माणूस सुखाच्या खोट्या कल्पनांमागे धावत राहून अपरिमित दुःखच भोगत राहतो. त्यात जो खरा आत्महित साधण्यासाठी दक्ष असा विरळा साधकच संतांना शरण जाऊन आत्मसुखाचा आत्मप्रकाश लाभ व्हावा म्हणून तळमळत असतो. उत्कटपणे साधना उपासना करू इच्छितो. उदार सद्गुरू अशा प्रामाणिक साधकांवर कृपा करतात. त्याला स्वानुभवाची खूण दाखवतात. श्रवण मनन निदिध्यासादी मार्गांनी मग तो अखंड आत्मस्थितीतील स्वानंद वैभव भोगू लागतो. सद्गुरुचरणी दृढ विश्वास हवा. अखंड एकांत सेवण्याची सवय व्हावी. लौकिकाचा हव्यास सुटावा. अभ्यास वाढवीत जावा. म्हणजे चित्ताला बुद्धीला स्थिरता प्राप्त होऊन साधना घडते. आत्मोद्धार होतो. सगुण उपासना करता करता निर्गुणाचंही आकलन होतं. आत्मज्ञानानंच शांती लाभ होतो असे स्वामी निरनिराळ्या पत्रातून सांगतात. आत्मज्ञाने मुक्ती, आत्मज्ञाने भक्ती, आत्मज्ञाने शांती मिळवावी. हा निष्कर्ष स्वामी काढतात. आज इथेच थांबूया. लेखातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. स्वामी माझा निरंजन, तोची सर्वा अधिष्ठान. अधिष्ठानी ब्रह्मानंद, श्री स्वामी स्वरूपानंद. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.